शिवकालीन परंपरेची साक्ष देणारे मर्दानी खेळ ग्रामीण भागामध्ये आजही मोठ्या उत्साहात खेळले जातात। सण, उत्सव, जयंती कार्यक्रम, यात्रा आणि विविध सामाजिक सोहळ्यांमध्ये मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं पाहायला मिळतात। तरुणाईमध्ये शौर्य, शिस्त आणि देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी मर्दानी खेळ महत्त्वपूर्ण ठरत आहेत। शिवकालीन युद्धतंत्र, शस्त्रविद्या आणि स्वसंरक्षण यासाठी प्रत्येक व्यक्ती सज्ज असली पाहिजे। त्यासाठी स्वसंरक्षणाचं ज्ञान घेणं आवश्यक आहे। तलवारबाजी, दांडपट्टा, भाला, लाठीकाठी, दोरीखेच, मल्लखांब यांसारख्या पारंपरिक खेळांमधून मुलांमध्ये साहस निर्माण होतं। मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं तर गावागावात पाहायला मिळतात। सण, उत्सव, महापुरुषांची जयंती अशा कार्यक्रमांमध्ये मुलं आणि मुली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर करतात। शाळा, व्यायामशाळा आणि स्थानिक तरुण मंडळांच्या माध्यमातून त्यासाठी सराव घेतला जातो। कबड्डी, खो-खो, कुस्ती, लाठीकाठी, मल्लखांब अशा खेळांचाही समावेश असतो। स्पर्धा म्हणून नाही तर संस्कार आणि परंपरेचा भाग म्हणून या खेळांकडे पाहिलं जातं। शिवजयंती, स्वातंत्र्य दिन, गणेशोत्सव किंवा यात्रांच्या कार्यक्रमात मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिकं पाहायला मिळतात। तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल आणि डिजिटल आकर्षणांपासून दूर राहून तरुणाई पारंपरिक कलेचं जतन करण्यासाठी पुढाकार घेत आहे। स्वखर्चानं साहित्य खरेदी करणं, मोफत प्रशिक्षण अशी कामं तरुण मंडळांकडून केली जात आहेत। अशा उपक्रमांमुळे शिवकालीन शौर्य परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे।